आज आपण माणिकदंडाविषयी माहिती घेत आहोत. माणिकदंड म्हणजे काय हेच लोक विचारत आहेत. माणिकदंड म्हणजे निलंग्याहून सुप्याला गावच्या शिवेशिवेवरून सीमेवरून निलंगा ते गंगाखेडजवळचं सुपं इथं एक पुरातन गाडी वाट आहे की जी कुठल्याच गावात जात नाही, फक्त शिवेला जाते. शिवेनं जाते गावच्या दोन्ही. तो माणिकदंड आहे. ह्या माणिकदंडावर कुठलंच गाव येत नाही विशेष म्हणजे. आणि कुठं जर येत असेल राठोड्यासारखं गाव तर ते पुन्हा वसलेलं गाव समजावं. इथून तिथून कुठेही गाव लागलं नाही. आणि मी निलंग्यापासून तो जातो गरणीच्या त्या तिथं नांदगाव पाटीला, हलकी, निटूर. हा माणिकदंड जातो म्हणजे ह्या गावच्या शिवेनं जातो. हा जातो सुरुवातीला मुबारकपूर आणि दापक्याच्या शिवेनं, त्याच्यानंतर राठोडा आणि उमरगा उमरगा लांबुट्याच्या शिवेने जातो. त्याच्यानंतर हडगा केळगावच्या शिवेने जातो आणि आंबुलगा मेन आणि निटूरच्या शिवेवरून जातो. त्याच्यानंतर ताजपूर आणि निटूरच्या शिवून जातो. त्याच्यानंतर सेंद आणि निटूरच्या सीमेवरून जातो. त्यानंतर डोंगरगाव व हलकी याच्या शिवून जातो. आता सध्या जो डोंगरगाव बॅरेज झाले ते माणिकदंडावरच आहे नेमकं. आणि मग हलकीच्या दुर्गादेवी डोंगराला वळसा मारून हा बेवनाळ, हलकी आणि बेवनाळच्या मधून उंबरदरा आणि सरफराजपूर यांच्या शिवेवरून हा पुढे जातो. मग तो कांबळगा आणि आरीच्या शिवेवरून आता कासलेवाडी जी पाटी आहे तिथे येतो. त्याच्यानंतर तो माणिकदंड आता सध्या त्या कांबळगा पाटी, कासलेवाडी जी पाटी आहे शिराणपाळा तो रोडची, तिथून माणिकदंड नळेगावचा जय जवान साखर कारखाना तिथपर्यंत सध्या रोड झालेला आहे. माणिकदंड इथे चालू आहे इथंपर्यंत. त्यानंतर हिप्पळगाव थेरगावच्या शिवरून जातो. हिप्पळगाव शिवपूरच्या शिवून जातो. देवगरा लिंबाळवाडीच्या शिवून जातो. नळेगाव आष्ट्याच्या शिवून जातो. आंबुलगा मोहदलच्या शिवून जातो. नांदगाव घरणीच्या शिवून जातो. नांदगाव घारोळ्याच्या शिवून जातो. दापक्याळ घारोळ्याच्या शिवून जातो आणि दापक्याळ वळवळच्या शिवून जातो. जानवळ वळवळच्या शिवरून जातो. त्यानंतर हिप्पळगाव शिवपूरच्या शिवरून जातो. देवगरा लिंबाळवाडीच्या शिवून जातो. आष्टा नळेगावच्या शिवून जातो. मोहदळ आंबुलग्याच्या शिवून जातो. नांदगाव घारोळ्याच्या शिवून जातो. दापक्याळ घारोळ्याच्या शिवून जातो. वडवळ नागनाथ दापक्याळच्या शिवरून जातो. वडवळ नागनाथ जानवळच्या शिवून जातो. जानवळ ब्रह्मवाडीच्या शिवून जातो. ब्रह्मवाडी जानवळच्या शिवून जातो. ब्रह्मवाडी हळीखुर्दच्या शिवरून जातो. ब्रह्मवाडी हनुमंतवाडी जवळग्याच्या शिवून जातो. आणि त्यानंतर डोंगर ओलांडून झरी आणि झरी खुर्द आणि झरी बुद्रक यांच्या शिवेवरून म्हणजे गावाच्या शिवेच्यावरून हा जातो. हाडोळी आणि बेलगावच्या शिवेवरून जातो. हाडोळी आणि झरीच्या शिवेवरून जातो. जडाळा हाडोळीच्या शिवेवरून जातो. सताळा हाडोळी जडाळ्याच्या शिवून जातो. सताळा धानुऱ्याच्या शिवून जातो. गुंजुटी धानुऱ्याच्या शिवून जातो. त्याच्यानंतर किनगाव कोपऱ्याच्या तिथून जातो. तिथून हंगेवाडी आणि कोपरा यांच्या शिवेवरून किंवा किनगाव आणि कोपरामध्ये हंगेवाडी येते तिथून जातो. चिखली आणि किनगावच्या शिवेवरून जातो. हिंगणगाव कोळवाडीच्या शिवेवरून जातो. मोळवण कोळवाडीच्या शिवेवरून जातो. सापदेवाडी कावळवाडीच्या शिवेवरून जातो. पिंपळदरी गुडलेवाडीच्या शिवेवरून जातो. आणि महत्त्वाचं सर्वात म्हणजे दामपुरी आणि पिंपळदरीच्या शिवून जातो. मग त्यानंतर त्या शिवनंतर कुणगीरवाडी नावाचं एक सुप्याजवळचं गाव मिळतं आहे आणि ह्या सुप्याला माणिकदंड जातो. असं निलंग्यापासून त्या सुप्यापर्यंतची जी पुरातन गाडी वाट आहे ती जवळपास 100 किलोमीटर आहे.
ती सध्याही अस्तित्वात आहे ती गाडीवाट. आणि का बहुतांशी 90% गाडीवाट सध्या चालू आहे. कुठं रोड झालेत, कुठं वाटा चालू आहेत, कुठं तरी 1-2 जागी पण ही 100 किलोमीटरची गाडीवाट सध्याही चालू आहे. ही पुरातन गाडीवाट आहे, हजारो वर्षापूर्वीची जुनी. माणिकदंड हा निलंग्यापासून सुपं गंगाखेड जवळचं या 2 गावाला जोडणारी शिवरस्ता आहे. शिवेशिवूर माणिकदंड जातो. आता माणिकदंड हा पुरातन आहे, 1000 वर्षापासूनचा माणिकदंड जुना असावा. या महानुभव किंवा आता जी या माणिकदंडावरची पुरातन मंदिरे आहेत 1000व्या शतकातली, 1000 वर्षाची मध्ये बांधलेली जी मंदिरं आहेत, त्यामुळं हा माणिकदंड 1000 वर्षापासून अस्तित्वात असावा असं वाटतंय. आता माणिकदंडावर लागणारे मंदिरं कोणती कोणती आहेत आपण बघूया. सुरुवातीला निलंग्याचं निळकंठेश्वर मंदिर, त्याच्यानंतर आलो आपण हिप्पळगावचं महादेव मंदिर, त्याच्यानंतर जवळग्याचं महादेव मंदिर, साकोळचं मल्लिकार्जुन मंदिर, शिरोनार आनंदपालचं मल्लिकार्जुन मंदिर ही झाली, आणि गणेशवाडीचं पुरातन महादेव मंदिर. हे सर्व हेमाडपंथी मंदिरं आहेत आणि ते माणिकदंडाच्या काठावर वसलेले आहेत. माणिकदंड हा आता जम्मू ते कन्याकुमारी राज्यमार्ग महामार्गाला भारतात जी किंमत आहे किंवा जे महत्त्व आहे, तसं या माणिकदंडाला त्या पुरातनकाली महत्त्व होतं. ह्यावरूनच वाहतूक चालत होती. मला माणिकदंडाचा सर्वे करत असताना एक झरी बुद्रुकचे ग्रस्त भेटले आणि त्याने असं सांगितलं की 20 वर्षाखाली कुठलाच रस्ता नव्हता. मग झरी नवकुंडाची जी झरी आहे तिथून त्यांची आत्या, हे आमची हलकी ह्याच्याजवळची जी हलकी आहे, हलकी नेटूरजवळची जी हलकी आहे, त्या माणिकदंडानं त्या हत्याला 20 वर्षाखाली आम्ही गाडीवाटनं ये जा करत होतो. दुसरा कुठलाच मार्ग नव्हता, हा माणिकदंडच होता असं त्यांचं म्हणणं आलं. ह्या माणिकदंड असं इतका महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर आपण आता हिप्पळगावचं बघितलं, गणेश मंदिर बघितलं, गणेशवाडीचं गणेश मंदिर बघितलं. त्यानंतर मंदिर म्हणलं तर उजन्याला उजनं नाही, धर्मापुरीला 3 मंदिर आहेत. एक केदारेश्वर मंदिर आहे, एक मल्लिकार्जुन सिद्ध मंदिर आहे. असे 2 मंदिरं आहेत आणि पुरातन किल्ला आहे उजन्याला धर्मापुरीला एक पीठच असावं वाटतं मला. आता सिद्ध मल्लिकार्जुन मंदिर जे आहे लिंगायताचं काशीचं, इथे एक मठ असावा. आता तो सध्या मठ गोसाई लोकांच्या ताब्यात आहे, पण ते ॲक्च्युली ती काशी पीठाची ती शाखा किंवा मठ असावं असं वाटतं. सिद्ध मल्लिकार्जुन मंदिर हे आहे. आणि त्याच्यानंतर काही मंदिरं मला दिसले नाहीत. अशी पुरातन अशी मंदिरं म्हणलं तर ही मंदिरं आपल्याला ह्या माणिकदंडाच्या भोवताली दिसून आले. आता माणिकदंडची कथा अशी आहे की माणिक नावाचा एक माणूस सुप्यावरून घोड्याच्या पुढे चालत चालत मालकाला घेऊन निघाला आणि त्यांची शर्यत अशी होती की सूर्य निघण्याच्या अगोदर त्या निलंग्याच्या वेशीत त्यांनी मालकाला सोडावं, अशी त्यांची शर्यत होती. मग झालं असं की तो आता जर आपण जर असं बघितलं, माणिकदंडाला पायी चालत जर गेलो तर 21 तास पायी चालत निलंग्याहून सुप्याला जायला लागतात असं दाखवते. मग घोड्याहून त्या काळात शक्तिवान माणसं होते, त्याच्यामुळं मोठा दिवस जर असला 12 तासाचा समजा, म्हणजे दिवस 12 तासाचा, आणि तो जर रात्री जर लवकर निघाले असेल 6-7ला,
किंवा 5ला जर निघाला असेल तर ते निलंग्याला येणं शक्य आहे 12 तासात, जे की 21 तास आता सध्या दाखवत आहे. मग हा माणिक निघाला मालकाला घेऊन घोड्यानं त्या वाटोवाटनं ह्या माणिकदंडाच्या आला. तेच माणिकदंड माणिकनं काढला हा वाट काढल्यानंतर निलंग्यात आल्यानंतर निलंग्याच्या त्या दाबकावेशीच्या जवळ थोडक्यात सूर्योदय झाला. मग त्यामुळं लोक म्हणाले की माणिक्या तू शर्यत मोडलास, माणिक्या तू दंड आहेस म्हणजे बाद आहेस, म्हणून ह्या गाडी रस्त्याचं नाव माणिकदंड पडलं आहे असं लोक चर्चा करतात. आणि कुठेही जर विचारलं सर्वे करत असताना, मी टोटल पायी हा 100 किलोमीटरचा सर्वे केलेला आहे माणिकदंडाचा. आणि मला लोक निलंग्याहून सुप्यालाच जाते असं म्हणतात गाडीवाट. म्हणजे ही पुरातन माझ्या माहितीप्रमाणे 1000 वर्षापूर्वीची वाट आहे. आणि ही वाट पुढे कोदरी गाडीवाट आणि माणिकदंड म्हणून आंबडच्या जवळ एक स्थान आहे. असं ही सुप्यावरून ही वाट पुढे गाडीवाट एक देवगिरी आणि पैठण हे जे 2 राज्य होते याला जोडत असावी. आणि त्या गावचं देखील आता सध्या कोदरी गाडीवाट म्हणून आहे, असं पडलंच नव्हतं. मग चक्रधर स्वामीच्या अगोदरची आहे. चक्रधर स्वामीनं त्या कोदरी गाडीवाट जे गाव आहे आंबडच्या जवळ, तिथं एक त्यांनी बसले चक्रधर स्वामी त्या गाडीवाटेनं जात असताना. आणि जिथं बसले तिथं ते आसन आहे. त्या आसनाचं नाव आहे माणिकदंड स्थान, जे की त्या आंबडच्या जवळ कोदरी म्हणून गाडीवाट, त्या गावाचं नावच आहे कोदरी गाडीवाट. तर तिथं चक्रधर स्वामी बसले. त्यामुळं ही वाट पुढे एक देवगिरी आणि इकडं पैठण, आणि त्यानंतर ही वाट माणिकदौडी म्हणून एक गाव आहे पैठणवरून त्या नगरच्या तिथं किंवा बीड जिल्ह्यामध्ये, त्या मार्गे पारनेर तालुक्यात पुण्याच्या बॉर्डरवर जे सुप्पा आहे त्या सुप्प्याला बी गेली असावं असं एक अंदाज आहे माझा अभ्यास. आता इकडं निलंग्याला गाडीवाट आली. मग काही लोक आता माणिकदंडाचा जे सर्वे करत असताना सांगतात की ही वाट पुढे गुलबर्ग्याला गेलेली आहे. मग गुलबर्ग्याला गेली तर खालच्या बाजूला 5 राजवटी होत्या. एक मानेखेडचे चालुक्य, कल्याणीचे चालुक्य आणि बिदरची चालुक्यशाहीच होती तिथे. बिदरलाही राजा चालुक्यच होता. आणि पुन्हा झालेले गुलबर्ग्याची बहामनशाही, या 5 शाही खाली होत्या. या 5 शाहीला निलंग्याहून हा माणिकदंड जोडला होता. आणि मग या सगळ्या 5 शाही कोणत्या मानेखेडची चालुक्य राजवट, बसव कल्याणची चालुक्य राजवट, बिदरची चालुक्य राजवट, गुलबर्ग्याची बहामनशाही, आणि ह्या निलंगाला जोडून पुढे सुप्याला जोडून गंगाखेडच्या जवळ, तिथून पुढे माणिकदंड जे स्थान आहे, आसन आहे चक्रधर पंथाचं जे आसन किंवा स्थान आहे, त्या मार्गे त्या आसनच्या मार्गे देवगिरी, दौलताबाद आणि ते पैठणहून एक भाग अहमदनगरला, आता अहिल्यानगर म्हणायचं त्याला, त्या अहिल्यानगरला, म्हणजे अशा दक्षिण भारतातल्या जवळपास सगळ्या शाही राजवटी आक्रमण करणे, युद्धाची वाहतूक करणे, सैन्याची वाहतूक करणे, मालाचं देवाणघेवाण करणे, यासाठी हा माणिकदंड वापरला जात असावा. एवढं माणिकदंडाचं महत्त्वाचं स्थान आहे. हा त्या काळातला राष्ट्रीय महामार्गच होता गाडीवाटेकरता असं वाटतंय. आणि ह्या सगळ्या शाहीला जोडणारा मध्य महाराष्ट्रातला किंवा मध्य भारतातला किंवा खालच्या दक्षिण भारतातला हा एक राज्यमार्ग होता असं म्हणायलाही काही हरकत नाही. महाराष्ट्रात लमाण समाज हा औरंगजेबाच्या काळात, म्हणजे 16व्या ते 17व्या शतकाच्या आसपास, हा बैलाची गोणीवरून हा वाहतूक करत होता. कॅरियर्स म्हणतात त्याला.
गॅझेटेडमध्ये. तर हा समाज हा वरून औरंगाबादकडून किंवा ह्या माणिक दंडमार्गे महाराष्ट्रात आला, आपल्या भागात आला. आता ह्या माणिक दंडावरच तांडे कोणते कोणते आहेत त्याचा अभ्यास करूया. म्हणजे या माणिक दंडाच्या मार्फत वरून औरंगाबादकडून राजस्थानमधून हे लोक, तर आता हे लोक आपल्या इथं खाली माणिक दंडाच्या अवतीभोवती यांनी त्यावेळेस सर्व शासनाची जंगल रान होतं, शेती नव्हती आणि हे लोक वस्ती करून लमाण लोक राहिलेत, कमान लोक. आता ह्याची तिकडून आपण बघूया तांडे कोणते कोणते ह्या माणिक दंडावरती. सुप्याच्या जवळ निळा नाईक तांडा आहे. त्याच्यानंतर जानवळच्या जवळ शेवालाल तांडा, गणेशनगर तांडा, आणखी एक जानवळ तांडा, शेवापूर तांडा आणि ह्या वडवळच्या जवळ रेल्वे स्टेशनला लागून एकदम माणिक दंडावर भातेखोरी तांडा, आष्टा तांडा, केळगाव तांडा, रातोडा तांडा आणि दापका तांडा. ही असे तांडे ह्या माणिक दंडावरती, ह्या माणिक दंडामुळं हे तांडे वसलेले आहेत. असं हे माणिक दंड वाहतुकीचं पुरातन काळातलं साधन होतं. आता झालं आहे असं की निजाम स्टेटमध्ये 1715च्या आसपास किंवा त्या अगोदर बहामनशाही राजवट आपल्या भागावर 1347 ते 1526 चाललेली आहे. त्यानंतर औरंगजेब जवळपास 1700 किंवा 1700 इसवी सनमध्ये 17च्या आसपास 1715-20 औरंगजेबाची राजवट होती. त्या काळात हे लोक इथं आलेले आहेत. बैलाची वाहतूक करून मालाची वाहतूक करत होते, कॅरियर्स लोक होते. मग 1715 किंवा 20ला हैदराबादचं निजाम स्टेटची स्थापना झाली आणि निजाम स्टेटची स्थापना झाल्यानंतर निजामानं जमिनीची मोजणी जवळपास 1750ला निजामानं मोजणी आणि शेतीची आकारणी वगैरे निजामानं केलेलं आहे. मग आता आम्ही म्हणतो 1800 धरूया. 1800 आणि 200, 1800 आणि 200 म्हणजे जवळपास 250 निजाम राजवटीचं जर धरलं तर 200-250 वर्षापूर्वीचा हा माणिक दंड आहे. काही लमानी लोकांना मी चर्चा केली असता त्याने असं सांगितलं की बाबा आमची इथं चौथी पिढी आहे. चौथी पिढी म्हणजे 30-40 वर्षाची एक पिढी जर धरलं तर अंदाजे 120 वर्षापूर्वी किंवा 150 वर्षापूर्वी हा समाज मध्य भारतातून इथं आलेला असावा. आणि दुसरं एक असं माणिक दंडाच्या बाबतीत जाणवलं की आता आपल्याकडचा येलम रेड्डी समाज जो आहे हा मूळतः आंध्रातला समाज आहे. आणि मग त्या निजामची रेल्वे 1885च्या आसपास सुरू झाली. 1800च्या आसपासच्या सुरू झाल्यानंतर 85च्या आसपास हा समाज रेल्वे मार्गे जानवळ स्टेशनला आला आणि त्याच्यानंतर पानगाव स्टेशनला आला आणि तिथून माणिक दंडाच्या मार्फत हा समाज दक्षिणेकडे विखुरला गेला. आता माणिक दंडावरची रेड्डी समाज, येलम समाज, बहुल गावं कोणते कोणते त्याचाही अभ्यास आपण करूया. आता जानवळ, पानगाव हे मोठे गाव आहेत. पानगाव गावची येलमवाडी, रामवाडी ही रेड्डी समाजाची मोठे गाव आहेत. नळेगावला रेड्डी समाज आहे. नळेगावच्या जवळ येलमवाडीला रेड्डी समाज आहे. गणेशवाडीला पूर्णच रेड्डी समाज आहे. हिप्पळगावला चांगल्यापैकी रेड्डी समाज आहे. कासलेवाडी तर सर्व रेड्डी समाजाचे आहे. उजेडला रेड्डी समाज आहे. जवळग्याला रेड्डी समाज आहे. वाघनाळवाडी तर रेड्डी समाजाचीच वाडी आहे. कानेगावला रेड्डी समाज आहे. असं या माणिक दंडाच्या मार्फत रेड्डी समाज देखील रेल्वे मार्गे आंध्रातून महाराष्ट्रात
या खाली यांचं आला असावा असं एक अंदाज करता येतो. माणिकदंड ही त्या काळातली अर्थवाहिनी होती, दळणवळणाचं साधन होतं. माणिकदंड सध्याही 90% अस्तित्वात आहे, 95% अस्तित्वात आहे. कुठं त्याच्यावरती रोड झालेले आहेत, कुठं गाडीवाटी चालू आहेत, कुठं तरी 1-2 जागी फक्त शेतकऱ्याचं अतिक्रमण नाहीच, 1-2 जागी आहे. पण माणिकदंड 100 किलोमीटरचा माणिकदंड चालू आहे, ही अतिशय आश्चर्याची गोष्ट आहे. आता आपण समजूया हा 350 वर्षाचा आहे. 350 वर्षे एखादी वाट टिकते म्हणजे ही फारच अजब अशी गोष्ट आहे. आणि ह्या लोकांनी माणिकदंड टिकून ठेवला आहे. काळाची गरज, शेताकडे जाणे, ह्या गावून त्याच गावाला जाणे, ह्याच्यासाठी मग त्या गावच्या वाटा माणिकदंडाला जुळलेल्या आहेत. आता त्या अंदुरीच्या जवळ, अंदुरीहून हिंगणगावला जाणारी जी गाडी वाट आहे, त्याला क्रॉस करून माणिकदंड जातो. म्हणजे मग माणिकदंडाहून ते अंदुरीला जायचं माणूस, कोणाला जर किनगावला जायचं असेल तर ह्या मार्गे ते असं माणिकदंडाचा वापर 30 वर्षाखाली माणिकदंडाचा पूर्णतः वापर होत होता. माणिकदंड नकाशावरती कसा गेला आहे ते आता आपण बघूया. हे निलंगेहून हा छोटा दाबका आणि मोठा दाबका, आणि इकडं उमरग्याची शिव आहे. असं हा माणिकदंड गेला. इथे एक तांडा आहे. त्याच्यानंतर हा माणिकदंड इथं एक तांडा लागतो, दाबक्याचा तांडा. ह्या अशा माळानं लांबोटा शिव आणि इकडं उमरगा शिव, हडगाव उमरग्याची शिव, असा शिवेशिवनं माणिकदंड राठोडा गावातून किंवा या राठोड्या आणि इकडं हाडग्याच्या शिववरून असा माणिकदंड इथं आला. मग हे इथं आहे राठोडा, इथं आला. इथं आहे ताजपूर. मग हा ताजपूरच्या शिवारातून आणि इकडून निटूरच्या बॉर्डरवरून, ताजपूरच्या बॉर्डरवरून हा ताजपूरच्या जवळून इथून ह्या असं वळसा घालून इथं आला. त्याच्यानंतर हा माणिकदंड शेंद आणि निटूरच्या शिवेवरून ह्या डोंगरगाव बॅरेज इथं लागलं. डोंगरगाव आणि शेंदच्या शिवेवरून, डोंगरगाव आणि हलकीच्या शेंदेवरून हा इथं उजेड लातूर रस्ता क्रॉस करून हा दुर्गादेवी डोंगर म्हणून आहे हलकीचा, त्या दुर्गादेवी डोंगराला वळसा घालून हा इथं बिबराळ म्हणून गाव आहे. ह्या बिबराळ आणि उमरदरा याच्यामधून हा माणिकदंड असा गेला. इथं सरपराजपूर म्हणून गाव आहे. आणि मग हा इकडं आरी आणि सरपराजपूरच्या ह्याच्यावरून हा माणिकदंड पुढे आला. इथं आला कांबळग्याच्या इथं हा माणिकदंड. कांबळगा आणि थेरगाव, कांबळगा आणि आरी यांच्या शिवेवर, कांबळगा आणि थेरगाव, हिप्पळगाव थेरगाव या शिवेवरून, शिवपूर हिप्पळगाव शिवेवरून, हिप्पळगाव लिंबाळवाडी शिवेवरून, देवंगरा निंबाळवाडी शिवेवरून हा इथं नळेगावच्या चौकात आला. आता इथून माणिकदंड हा जय जवान सहकारी साखर कारखाना हा तर ह्या इथून सध्या रोड झालेला आहे. कुठं ह्या इथून हा माणिकदंड सध्या अस्तित्वात आहे. हा मग जय जवान साखर कारखान्यापासून आल्यानंतर उदगीरला तो रोड क्रॉस करून हा मोहदळ आणि आंबुलग्याच्या शिवेवरून गारोळा आणि आष्टा आणि मोहदळ आणि आंबुलग्याच्या शिवेवरून हा नांदगाव आणि घारोळ्याच्या शिवेवरून, नांदगाव आणि घारोळ्याच्या शिवेवरून वडवळ आणि नांदगावच्या शिवेवरून, वडवळ आणि नांदगावच्या शिवेवरून, वडवळ आणि दापक्याच्या शिवेवरून, पुन्हा वडवळ जानवळच्या शिवेवरून
हा माणिकदंड त्याच्यानंतर थोरली झरी आणि बारकी झरीच्या शिवेवरून बेलगाव आणि झरी थोरली झरीच्या शिवेवरून जडाळा आणि बेलगाव याच्या शिवेवरून जडाळा आणि सताळ्याच्या शिवेवरून सताळा आणि धानोऱ्याच्या शिवेवरून धानोरा आणि त्याच्यानंतर गुंजुटीच्या शिवेवरून कोपरा आणि किनगावच्या शिवेवरून गावाच्या हा हांगेवाडीला जातो आणि हांगेवाडीवरून मग परत अंधोरी चिखली आणि किनगाव यांच्या शिवेवरून हा पुढे निघतो कोळवाडी कावळवाडी असं करत अंधोरीच्या त्या बॉर्डरवरून हा पुढे पिंपळदरी आणि दामपुरी या गावाच्या शिवेवरून हा माणिकदंड पुढे कुंडगिरीवाडी म्हणून गाव आहे, तिथून हा सोप्याला जातो. हा माणिकदंडाचा गाडी रस्ता 100 किलोमीटरचा आहे. आणि रोडवरून जर जायचं झालं निलंगा, लातूर, परळी, गंगाखेड असं गंगाखेडला जायला जवळपास 150 किलोमीटरचं अंतर पडते. पण हा 90 किलोमीटर किंवा 100 किलोमीटरचाच हा गाडी रस्ता आहे. 50 किलोमीटरचं जवळपास अंतर ह्या सरळ रेषेतच आहे माणिकदंडा. आपण जर नकाशावरती पाहिलं निलंगा आणि सुपा हा सरळ रेषेतच माणिकदंडा. अशा रीतीनं आपण माणिकदंडाचा अभ्यास केलो. आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला लाईक करा आणि अनिल विश्वनाथ या चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती.